नमस्कार. महाराष्ट्रात कित्येक आमदार आले व निघून गेले, पण असे काही मोजकेच आमदार असतात जे कायम आपल्या लक्षात राहतात. आज आपण अशाच काही आमदारांबद्दल चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहिती का हो, असे कोणते आमदार आहेत जे आजपर्यंत एकही निवडणूक हारले नाहीत किंवा लढलेल्यांपैकी सगळ्यात जास्त निवडणुका जिंकलेत? जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला तर मग बघूयात कोणते आमदार आहेत ते. नंबर 1, देवेंद्र फडणवीस, भाजपा. देवेंद्र फडणवीस यांनी 1999 पासून नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून सातत्याने विजय मिळवलाय. 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. त्यांचा विजयाचा टक्का सातत्याने 50% पेक्षा जास्त आहे आणि त्यांनी कधीही विधानसभा निवडणूक हारलेली नाही. त्यांचा प्रभाव आणि पक्षाची मजबूत यंत्रणा, त्यामुळे त्यांचा हा रेकॉर्ड आहे. फडणवीस यांचा विजय हा नागपूरमधील शहरी मतदार आणि RSSच्या प्रभावामुळे होत असल्याची चर्चा आहे. आणि 2014 ते 2019 पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, पण ही सत्ता फक्त 80 तासांची ठरली. नंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. नंबर 2, हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडी. हितेंद्र ठाकूर यांनी वसई मतदारसंघातून 1990 पासून सातत्याने विजय मिळवला. 1988 साली वसई तालुका युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1990 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रथम सामान्य मतदारसंघातून आमदार बनले. त्यानंतर त्यांना स्वतंत्र व बहुजन विकास आघाडी तिकिटावर सलग 1995, 99 व 2004 या निवडणुकांमध्ये विजयी होत राहिले. 2009 मध्ये त्यांनी स्वतःच्या तिकिटावर निवडणूक न लढता पक्षाचा नारायण मानकर यांना उमेदवारी दिली. मात्र नारायण मानकर यांचा पराभव झाला. 2014 मध्ये ठाकूर पुन्हा मैदानात आले आणि विजय मिळवला. 2019 मध्येही बहुजन विकास आघाडी तिकिटावर विजयी ठरले. यावेळी त्यांनी सुमारे 25,952 मतांनी इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. मात्र 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाकूरांना भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांच्याकडून 138 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या स्थानिक पकडीमुळे आणि BVAच्या प्रादेशिक प्रभावामुळे ते अजेय राहिलेत. ठाकूर यांचा विजय स्थानिक समुदायाच्या पाठिंब्यावर आणि त्यांच्या सामाजिक कार्यावर अवलंबून होता. नंबर 3, गणपतराव देशमुख, शेतकरी कामगार पक्ष. गणपतराव देशमुख यांनी 1962 ते 2014 पर्यंत सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडणूक जिंकली, जो एक विक्रम आहे. त्यांनी कधीही निवडणूक हारली नाही. त्यांचा विजय ग्रामीण भागातील शेतकरी आणि कामगार वर्गाच्या पाठिंब्यावर आधारित आहे. त्यांचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रातील सर्वात मजबूत निवडणूक इतिहासांपैकी एक आहे. 1978 ते 1990 पर्यंत सातत्यानं विजयी ठरलेत. 1995 मध्ये हरल्यानंतर 1999, 2009 आणि 2014 या काळात त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली आणि 2014 मध्ये 11वी वेळेस आमदारकी पद सांभाळले. नंबर 4, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस. अजित पवार यांचा राजकारणातील प्रवेश 1982 साली पुणे जिल्हा सहकार दूत संघ यांच्याद्वारे झाला. 1991 साली ते पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. 1991 नंतर त्यांनी लोकसभा राजकारण सोडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लढवल्या. 1995, 99, 2004, 2009, 2014 आणि 2019 या सर्व निवडणुकांमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून ते सलग निवडून आले. अजित पवारांनी त्यांच्या कार्यकाळात बहुतेक मंत्रिपदाचा अनुभव घेतलाय. 1999 ते 2003 साली कृषी आणि पाणीपुरवठा मंत्री होते. 2004 ते 2008 ग्रामविकास मंत्री. 2009 ते 2014 2 वेळा उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री. 2019 मध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथविधी घेऊन काही तासात राजीनामाही दिला. 2020 ते 2022 मध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. जुलै 2023 मध्ये त्यांनी बंड करून भाजप सोबत जाऊन शिंदे सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नंबर 5, प्रमोद महाजन, भाजपा. प्रमोद महाजनांनी 1984 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रभाव होता, परंतु त्यांना आपली पहिली लोकसभा लढत हरावी लागली. 1996 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी अल्पकालीन संरक्षण मंत्री म्हणून सेवा केली. 1998 मध्ये त्यांनी पराभव पत्करला. राज्यसभेत त्यांनी केंद्रीय मंत्री पदे बजावली. माहिती व प्रसारण आणि पुढे दूरसंचार विभागावर काम केले. भाजपला राजस्थानमध्ये यश मिळवून देण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. नंबर 6, विनायक मेटे, शिवसेना. विनायक मेटे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख मराठा नेते होते आणि ते शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक होते.
त्यांनी विविध निवडणुकांमध्ये भाग घेतला. विशेषतः मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ते सक्रिय होते. 2010 मध्ये विनायक मेटे यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्यांना भारतीय जनता पक्षाचे समर्थन मिळाले. त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर प्रचार केला, परंतु विधानसभेची निवडणूक लढवली नाही. त्यांचा पक्ष भाजपा युतीमध्ये सहभागी झाला. 14 ऑगस्ट 2022 रोजी एका दुर्दैवी अपघातात विनायक मेटे यांचं निधन झालं. नंबर 7, सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून 1995 पासून सातत्यानं विजय मिळवलाय. त्यांचा स्थानिक पाठिंबा आणि एनसीपीची यंत्रणा यामुळे ते अजेय राहिले. 1995 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत जिल्हा परिषदेत मंगनवन मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. 2009 मध्ये श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत ते सामोरे गेले नाहीत, कारण त्यांचा पुत्र अवधूत तटकरे यांनी या क्षेत्रातून राष्ट्रवादीचे तिकीट घेतले आणि विजय मिळवला. नंबर 8, रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मतदारसंघातून आणि विधान परिषदेत सातत्यानं विजय मिळवलाय. त्यांचा प्रभाव स्थानिक राजघराण्याच्या वारशावर आधारित आहे. रामराजे नाईक निंबाळकर 1995 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून प्रथमच निवडून आले. 1999 मध्ये सुमारे 31,780 मतांनी विजयी झाले. 2004 मध्ये सलग दुसऱ्यांदा विजय अंदाजे 40,995 मतांनी झाले. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्चित झाल्याने SC राखीव, त्यामुळे त्यांनी विधान परिषदेचा मार्ग धरला. 20 जून 2022 मध्ये विधान परिषद निवडणूक तिसऱ्यांदा विजय होऊन हॅट्रिक मारली. त्यांचा विजयी रेकॉर्ड हा परंपरा आणि राजकीय प्रभाव यांचे मिश्रण आहे. नंबर 9, जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस. जयंत पाटील यांनी 1990 पासून इस्लामपूर मतदारसंघातून सातत्यानं विजय मिळवलाय. त्यांचा प्रभाव ग्रामीण भागातील मतदारांवर आहे. इस्लामपूर मतदारसंघात जयंतराव पाटील यांच्या सलग संघटनेतील आव्हानांविरुद्ध 7 वेळा विजय होण्याचा लढा 2024 मध्ये जन्माला आला, ज्यात त्यांना निशिकांत भोसले पाटील यांच्याशी जबरदस्त सामना करावा लागला. 2024 मध्ये मताधिक्य कमी झालं. काही गावात निशिकांतांचा बहुमत होता, पण पश्चिम दक्षिण भागात जयंतरावांचं वर्चस्व कायम राहिलं. जयंत पाटील हे सलग 2009, 2014, 2019 आणि 2024 विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून विजयी झाले. 2024 मध्ये त्यांनी 7व्या नंतर 8व्या विजयाची नोंद केली. नंबर 10, छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस. छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून 1990 पासून सातत्यानं विजय मिळवलाय. त्यांचा प्रभाव ओबीसी समाजावर जास्त आहे. त्यांचा विजयी रेकॉर्ड हा सामाजिक नेतृत्व आणि राजकीय यशाचा द्योतक आहे. 2004 मध्ये शिवसेनेचे सरदार कल्याणराव पाटील यांना हरवून छगनराव भुजबळ हे आमदार झाले. 2009 मध्ये शिवसेनेचे माणिकराव माधवराव शिंदे यांचा त्यांनी पराभव केला होता. शिवसेनेचे संभाजी पवार यांचा देखील त्यांनी पराभव केला. 2014, 19 आणि 24 मध्येही भुजबळांना कोणी हरवू शकलं नाही. आधी ते शिवसेनेत होते. 1999 मध्ये त्यांना विधानसभेचा उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुद्धा मिळाला. तर हे होते 10 आमदार जे आजपर्यंत कधीच निवडणूक हारले नाहीत किंवा आपल्या कारकिर्दीत सगळ्यात जास्त निवडणुका जिंकलेत. तर ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर कोणते आमदार राहिले असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.